नाही, आता पहिली यादी तरी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे. महाराष्ट्राची यादी जाहीर का झालेली तर 3 पक्षांचं अजून किती जागा द्यायचं हे तिन्ही नेते बसल्याशिवाय होणार नाही. म्हणून आज अमित शाह साहेब येतील. मला वाटते दोन्ही पक्षाचे नेते मंडळी चर्चा करतील आणि ते निर्णय घेतील. त्याप्रमाणे जागेचं वाटप झालं की उमेदवारांची निवड होईल. सर, विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येते की जागा वाटपांमध्ये भाजपकडून कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बोळवण झेलावी लागणार आहे, कारण की त्यांनी मागितलेल्या जागांवरती तेवढी उमेदवारी भाजप देणार नाही. आता आमचं काय चाललंय बघण्यापेक्षा त्यांनी आपलं काय चाललंय ते बघावं. आता काय निवडणुका फार लांब राहिलेल्या नाहीत. निवडणुका एकदम तोंडावर आलेल्या आहेत. 4-5 दिवसात आता आचारसंहिता सुरू होईल. त्यामुळे त्याने आता स्वतःचं बघावं एवढी आमची विनंती आहे त्यांना. याला जोडून एकमेकांच्या मतदारसंघांवरती सत्ताधारीच म्हणजे मित्रपक्ष दावा करत आहेत. रायगडच्या जागेवरती देखील आता शिंदे गटाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं दावा करण्यात आलेला आहे. याआधी भाजपकडनं करण्यात आलेला. कसं पाहता या जागेकडे? नाही, वास्तविक ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे तिथले आता विद्यमान लोकसभेचे खासदार आहेत. वास्तविक ही चर्चाच का होते याचं मला एक आश्चर्य वाटतं. याची चर्चाच होता कामा नये. आणि विनाकारण अशी जर चर्चा होत असेल तर हे आपल्या तिघांच्या सांघिक याला ते काय दिसायला बरं दिसत नाही. माझी विनंती आहे की ही जागा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची आहेत. ते विद्यमान खासदार आहेत. त्याबद्दल ही चर्चा होऊ नये ती दुर्दैवी आहे. विद्यमान खासदार सोडून इतर जागांवरती चर्चा असं काही ठरलं आहे का? मग नाही, होऊ शकते. जोपर्यंत 3 नेते बसून निर्णय होणार नाही, जागा वाटप होणार नाही, तोपर्यंत हे चर्चा सुरूच राहतात. सर, आणि तुम्ही मंडळी आहेत ना चर्चा वाढवायला. सर, महाविकास आघाडीकडनं कोल्हापूरच्या लोकसभेकरता शाहू महाराजांना पसंती देण्यात आली आहे. खरं तर शाहू महाराज हे कोणत्या पक्षातून उभे राहणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे. एकीकडे संजय राऊत म्हणतात की शाहू महाराजांनी मशालीवरती उभं राहावं, तर दुसरीकडे नाना पटोले म्हणतात त्यांनी काँग्रेसमधनं हाताच्या चिन्ह. आता मी तुम्हाला सांगितलं महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला उभं करायचं. आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात. कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे. आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबतीत बोलताना अजितदादा म्हणाले की कुठेतरी ठीक आहे. आता नमस्कार. बचत गटाच्या महिलांना काल यवतमाळमधील कार्यक्रमास न आल्यास 50 रुपये दंडाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्याकडे कसं पाहता? काय जबरदस्ती करण्यात आली होती? ती मला काय माहिती नाही. सर, दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांकडनं हर्षवर्धन पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांना मारण्याची धमकी मिळाली. चुकीची माहिती पत्र आहे. लिहिले स्वतःच्या चुकीची माहिती आहे. कोणतरी केला असेल तो दत्ता भरणे हा तशा प्रकारचा कार्यकर्ता नाही. आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसे करणार नाही. परंतु हर्षवर्धन पाटलांनी स्वतःचं संरक्षणाकरता गृहमंत्र्यांना पत्र नाही, कोणीतरी पत्र दिला असेल, त्याचा गैरसमज झाला असेल, तो गैरसमज आम्ही दूर करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.